बोलायला येता ना तुम्ही, मग आता बोला ना. का तुम्हालाही माझ्यावरच संशय आहे? तुम्हाला असंच वाटतंय का त्या भोंदू बाबाला मी शिकवून पाठवलेलं होतं? नाही, तसं असेल ना तर बोलून टाका, मनात काही ठेवू नका, बोला. मालती, अगं तू नाही हो, तुम्ही तर काही बोलूच नका वहिनी. तुम्हाला ना तर पक्क घोळात घेतले या पोरीनी. आणि तू नाही तर सगळ्यांना घोळात घेऊ शकतेस, मला नाही. आणि इंद्राचे किती कान भरण्याचे प्रयत्न केलेस ना तरी आता मला काही फरक पडत नाही. मालती मॅडम, मी असं काहीच केलं नाहीये. ते बाबा कळल्या असतील ना त्याला कुठून तरी आपल्या घरातल्या गोष्टी. पण म्हणून त्यांनी जे काही सांगितलं ते तर खोटं असू शकत नाही ना. तुझ्यामुळे माझ्या इंद्राचं आयुष्य खराब झालंय. तू या घरात आल्यापासनं सगळं फक्त वाईटच घडतंय. तुझ्यामुळे माझ्या इंद्राचा जीव गेला असता. हे सगळं खोटं आहे का? त्या बाबांनी आज सांगितलं ग, पण मी पहिल्या दिवसापासून हेच सांगतेय की तू मला माझ्या इंद्राच्या आयुष्यात जायला हवीस. तुझ्यामुळे त्याचं आयुष्य धोक्यात आहे. तू नकोयस मला या घरात. मला त्या बाबांचं म्हणणं पटलंय. तुझ्यासारख्या मुलीसाठी मी माझ्या लेकाचा जीव धोक्यात नाही टाकू शकत. त्यामुळे माझं ठरलंय, तुला हे घर सोडून जावंच लागेल. राणी कुठेही जाणार नाही. तिच्यामुळे माझ्यावर संकट नाही आली. उलट आज मी जिवंत आहे ना, तो फक्त तिच्यामुळे मी माझ्या पायांवर उभा आहे. हेही तितकंच खरं आहे आई. ठीक आहे. मान्य करू, तू तिच्यामुळे वाचलास. पण आज तुझ्यात आणि माझ्यात तिने भांडणं लावली. त्याचं काय? तुझ्या मनात माझ्याविषयी विष कालवलं. त्याचं काय? ही आल्यापासूनच ह्यांच्यात आणि माझ्यात वाद सुरू झाले. त्याचं काय? ही पोरगी घर फोडायला आलीये, हे तरी खरं आहे ना? ही या घरात आल्यापासूनच या घरात वाद सुरू होत आहेत. हे दिसत नाहीये का तुला? का बघायचं नाहीये? इतकं बुलवलंय मी तुला की ही सोडल्यास तुला दुसरं काही दिसतच नाही. आज तुझ्या आईला बोल लावण्यापर्यंत मजल गेली. इंद्रा, आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं, राणीने असं काही सांगितलेलं नाहीये मला. तुला वाटतंय तसं काही नाही झालंय. आय एम सॉरी टू से, बट या घरात राणीचा सर्वात जास्त प्रॉब्लेम तुलाच आहे असं मला वाटलं, म्हणून जस्ट मी तुला विचारलं. दॅट्स इट. विचारलं? आरोप केलेस तू माझ्यावर. मम्मा, अगं मध्ये बोलायचं नाही. हा, आमच्या दोघात चालू आहे ना, मध्ये बोलायचं नाही. आई, माझ्या मनात शंका आली म्हणून मी तुला फक्त विचारलं. बरं, विचारताना मी तुला क्लिअरली सांगितलं होतं, गैरसमज करून घेऊ नकोस. मी तू चिडतेस. तुला ना एक्झॅक्टली कळत नाहीये मला काय म्हणायचंय. बस, आता मला काही ऐकायचं नाहीये. मला ना चांगलंच कळलंय. उलट आता मला जे कळायला हवं ना ते कळलंय. काही गोष्टी मला फक्त दाखवण्यापुरत्या होत्या, बाकी सगळं आहे तसंच आहे. आई, आई ऐक ना मला. आई, मालती,
तुम्ही प्लीज जरा माझं ऐकून घेता का? मला काहीही ऐकायचं नाहीये आणि मला समजवण्याचा प्रयत्नही करू नका. जे काही आहे ना ते माझ्या डोळ्यासमोर घडलंय. मला काहीच वाटत नाहीये का हो? आज त्या मुलीपायी माझा मुलगा माझ्यावर संशय घेत होता, मला उलट बोलत होता. असं अजिबात नाहीये. तुम्ही गैरसमज करून घेतलाय. इंद्रा तुम्हाला स्पष्टपणे म्हणाला, त्याच्या मनात जे आलं त्याने विचारलं, पण तरी तुम्ही राणीला दोष देताय. आजवर माझ्याबद्दल असं काही आलं होतं का त्याच्या मनात? नाही ना. पण आता आलं. याला जबाबदार कोण? ती राणीच ना. अहो सरळ सरळ दिसतंय ती आपलं घर फोडतीये, तरी तुम्ही तिला बोलायचं सोडून मला का बोलताय? बरं, आजवर आपल्यात असे कधी वाद झालेत का? नाही. पण ती आल्यानंतर झालेच ना. तीच दोषी हो, तरी तिला ऐकवायचं सोडून तुम्ही तिचीच बाजू काय घेताय? मालती आहो ना तेच काय तिचं गारुड आहे ना तुमच्यावर, मला खरंच कळत नाहीये. तुमचं घर तुटतंय तरी तुम्हाला तीच महत्वाची. घराचे तुकडे करेल ना ती आपल्या, तेव्हा डोळे उघडतील तुमचे. मालती राणीला कधी समजून घेणार आहे तेवच जाणे. कधी कळणार आहे सर तुम्हाला? का केलं तुम्ही असं? बघितलं ना काय झालं ते? कोणी सांगितलं होतं तुम्हाला मालती मॅडमला जाऊन बोलायला? कोणी सांगायला कशाला पाहिजे? मला वाटलं म्हणून मी विचारलं तिला. बरं, मी फक्त विचारलं, ऍज काही बोललो नाही तिला. एवढं ओव्हर रिॲक्ट करते ती. पण त्यांना तर तसंच वाटलं ना. आता त्यांना असंच वाटणार की मी तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही जाऊन त्यांना असं बोललात. आधीच त्यांना मी आवडत नाही. त्यांना असंच वाटतं की मी तुमच्या मनात काहीतरी भरवते आणि आता असं करून तर तुम्ही ते खरंच करून टाकले. अगं मी फक्त तिला विचारलं की मला असं वाटतंय. हो, पण त्यांना पटणार आहे का हे? त्यांचा गैरसमज अजून वाढलाच असणार आहे. ते तर आपण काही ना बोलता वाढतच असतो. हे बघ, तिला ना तू नको आहेस या घरात, म्हणून मला असं एक शंका आली की कदाचित तिने हे सगळं केलं असावं. ठीक आहे, तुम्हाला वाटलं, पण मग आधी तुम्ही माझ्याशी बोलायचं ना. तुम्ही असं डायरेक्ट जाऊन त्यांना बोललात. अगं आई आहे माझी आणि मी विचारलं फक्त तिला. बरं, मी विचारण्याच्या आधी क्लिअर सांगितलं होतं तिला की गैरसमज करून घेऊ नकोस. ती ऐकायलाच तयार नाहीये. ठीक आहे, तुम्ही म्हणाला असेल त्यांना, पण अहो त्यांच्या जागी कोणी सुद्धा दुसरं असतं ना तरी त्याला वाईट वाटलंच असतं. सरळ सरळ आरोप केलात तुम्ही त्यांच्यावरती. सर, त्यांना आधीच असं वाटतं की तुम्हाला मी त्यांच्यापासून तोडते आणि आता तर तुम्ही जाऊन बोलूनच बसलात. मग काय झालंच. तू काय एवढी काळजी करू नकोस. एवढं काय झालेलं नाही म्हणजे? तुम्ही पाहिलत ना किती चिडल्या होत्या त्या, तरी तुम्ही असं बोलताय. हो, कारण मी काहीही चुकीचं बोललेलो नाहीये. आता तिला समजून घ्यायचं नसेल तर त्यात मी काय करू? तुम्हाला काय समजायचं नाही. हो सर, कुठल्याही आईला राग येईल जर त्यांचा मुलगा असं बोलला तर. आणि त्या माझा रागराग करतात कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही माझ्या बरोबर आनंदी नाहीये. फक्त आनंद पाहिजे तुमचा त्यांना.